प्रसन्न अशी संध्याकाळ झालेली आहे आणि मस्त असं वारं सुटलं होतं. आम्ही ना डोंगर पायथ्याशी राहतो, त्यामुळं की नाही इकडचं एकंदरीत वातावरण खरंच खूप छान असतं. सकाळचं आणि संध्याकाळचं खूप जास्त चांगलं असतं वातावरण. त्यानंतर मी संध्याकाळचं आणि नाईटपर्यंतचं माझं जे किचन क्लिनिंग रुटीन आहे ते आजच्या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. तर इथं बेडशीट वगैरे चेंज करून घेतलेले आहेत. मी संध्याकाळचं माझं हे ठरलेलं काम असतं. दर 2 दिवसात मी बेडशीट वगैरे चेंज करून घेते, खिडक्या वगैरे झटकून घेते आणि सकाळच्या वेळेला मला जर फर्निचर क्लिनिंगला वेळ नाही ना मिळाला तर मी संध्याकाळी हे काम करत असते, झाड झटक सगळं. त्यानंतर लोटून झाडून घ्यायचं आणि पुसून घ्यायचं दिवाबत्तीच्या आधी, हा माझा नित्य नियम आहे. त्यानंतर संध्याकाळी घंटानाद नाहीत करत, धूपदीप करते फक्त. आणि ह्या कळ्या ज्या आहेत ना त्या मी पाण्यामध्ये सोडून देते, जेणेकरून ते सकाळपर्यंत उमलतील आणि दुसऱ्या दिवशी पूजेला फुलं होतील. आता सध्या तरी ना रुटीन एकदम परफेक्ट बसलेलं आहे. 10-10:30 वाजेपर्यंत आमची जेवणं होतात. त्यानंतर किचन कट्टा पूर्ण क्लीन होतो. मी कशा पद्धतीनं क्लीन करते याचा लॉंग व्हिडिओ केलेला आहे, त्रिकोणी बटनावर क्लिक करा. त्यानंतर ना हा मातीचा माठ आहे, तो दिवसभर पाणी थंडगार राहावं म्हणून मी रात्रीचा छान स्वच्छ धुवून भरून ठेवत असते, जेणेकरून दोन्ही खिडक्यांमधून ना माठाला वारं लागतं आणि माठातलं पाणी एकदम थंडगार होतं. खूप महत्त्वाची टिप म्हणजे बघा, मी हे ना दर 3 आठवड्यातनं महिन्यातनं एकदा हे काही सिंक क्लीनर मिळतं बघा, यानं सिंक ना क्लीन करून घेत असते. तर हे डिटर्जंट टाकायचं आणि गरम पाणी ओतायचं. जे काही तुमचं सिंक समजा तुंबत असेल काय, तर सगळं तेलकटपणा, सगळा वास वगैरे सगळं निघून जातो. आणि किचन कट्टा भांडी क्लीन करून झाल्यानंतर ना नॅपकिनसुद्धा धुवून टाकायचं आणि नवीन एक नॅपकिन मी दुसऱ्या दिवशी वापरायला काढते.